मित्रमंडळींनो नमस्कार. तर युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आता आजच्या भागात काय घडलं आहे. तर इकडं आता जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि आता पोलीस स्टेशनला आल्यावर सगळेजण मंजूला घाबरतात. आता मंजू म्हणते सगळ्यांनी मला आतमध्ये भेटायला या. सगळेजण आतमध्ये येतात आणि मंजू म्हणते तुमचं केसकडे लक्ष आहे की नाही? अहो तात्यासाहेबांच्या बायको सापडली नाही अजून. तात्यासाहेबांचं काय हे पण माहिती नाहीये. नेमकं काय चाललंय तुमचं? केसकडे लक्ष देता का नाही तुम्ही? असं मंजू म्हणते. तर आता लगेच भारती मावशी त्या एकमेकाकडे बघायला लागतात आणि आता सगळे म्हणतात, की "हो, आमचं लक्ष आहे, पण आता आम्हाला ते सापडत नाहीये, त्यामुळं काय करणार आम्ही?" असं म्हणतात. तर आता जी मंजू आहे ती म्हणत असते की आता तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर आता भारती मावशी म्हणतात, "हे बघा, अहो तुम्हाला माहिती आहे का?" भारती मावशी म्हणतात, "अगं मंजू, तुझ्यासोबत जे काल घडलं ना तुमच्यासोबत मॅडम, ते आम्हाला समजलंय. आम्ही काही मदत करू शकतो का?" तर मंजू म्हणते, "हे बघा, आपल्याला रात्री एका सिक्रेट मिशनवर जायचं आहे. रात्री त्याने मला भेटायला बोलवलं आणि फसवून मला तो घेऊन गेला होता. पण आता रात्री आपल्याला भेटायला बोलवलंय मला परत. आता सगळ्यांनी यायचं आणि कुणाला कळता कामा नये. या केबिनच्या बाहेर आवाज जाता नाही कामा." असं म्हणते आणि आता तेवढ्यात आता जो हा असतो तिथे पडवळ, त्या पडवळला त्याच्या होणाऱ्या बायकोचा कॉल येतो. तो बायकोचा फोन आलाय, उचलू का? मंजू म्हणते, "हो." तर तो उचलतो आणि लगेच सांगायला लागतो, की "हे बघा, तुम्हाला माहिती आहे का? अगं तुला माहिती आहे का? मी रात्री एका सिक्रेट मशीनवर जाणार आहे. त्यामुळं तू मला कॉल करू नकोस." आता मंजू ते त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, की "अरे काय बोलतोय? तुला कळतं की हे? काय करतोय तू हे? अरे तुला काही समजतं की नाही? अरे काही कळलं पाहिजे ना तुला, असं वागतोय तू." असं म्हणतात. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणत असते, की "हे बघ, सांगितलं ना तू सगळं तिला? काही गरज होती का? तू आमच्यासोबत यायचं नाही, आम्हीच जाणार आहोत." असं म्हणते आणि आता मंजून त्या आवरायला लागतात. तर इकडं मम्मी साहेबांचा प्लॅन असतो. त्या म्हणतात, की सपने कुणाला सांगू नकोस हां." इथे मम्मी साहेबांनी आपण तात्यासाहेबाच्या बायकोला लपवलं आहे. तर आता सपनीमध्ये, "अहो मम्मी साहेब, मी कशाला सांगन? पण तुम्ही वाघमारेला त्रास द्यायला त्यांच्या मागे एक माणूस ठेवला. मला का नाही सांगितलं हे?" मम्मी साहेब म्हणतात, "अगं कधी ठेवलंय? मला तर नाही माहिती हे काही." तर आता ते म्हणतात, की "तुला नाही माहिती, मग कुणाला माहिती आहे? तुलाच माहिती आहे. तूच ठेवलाय ना तो माणूस." "मम्मी साहेब सांगा ना मम्मी साहेब." असं म्हणते. मम्मी साहेब म्हणतात, "नाही." तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, की "म्हणजे तिने एवढं मागं माणूस लागलाय का कोणी?" तर आता ती म्हणते, की "हो, कोणीतरी माणूस आहे." तर आता ते दोघांचं काहीतरी बोलणं चाललं होतं तेव्हा ऐकलं. मला वाटलं तुमचाच प्लॅन आहे. तर मम्मी साहेब म्हणतात, "नाही, माझा नाही प्लॅन हा." असं म्हणतात आणि आता इकडं ज्या मंजून ते सगळेजण येतात. तर आता सत्या तिथे हॉटेलमध्ये आधीच येऊन बसलेला असतो भेटायला. जिथे भेटणार असतं तिथं सगळे मंजूचे स्टॉफ सगळे आलेले असते. बलमा इकडे एका गुरुजीच्या अवतारामध्ये थांबलेला असतो. सगळेजण आतमध्ये येतात. तसं बलमा ते सगळं काही ठरवतात आणि आता सत्या पण आतमध्ये येऊन बसतो. मंजू आतमध्ये लागते. बलमा मंजू संग बोलत असतो. तर इकडं जो आर्यन आहे तो वेगळ्याच रूपामध्ये तिथे आलेला असतो. तो पण वेटरच्या रूपामध्ये येतो आणि तो आता सत्याचा बसलेला असतो. सत्या जवळतो आणि सत्याच्या अंगावर ज्यूस सांडतो मुद्दामून आणि सत्या म्हणतो, "काही कळतं की नाही तुला?" तर तो म्हणतो, की "सर माफ करा. अहो घरी खायला 3 तोंड आहे. कामाला एकटाच आहे मी." असं सत्याला म्हणायला लागतो आणि म्हणतो, "चला तुम्हाला मी रूम दाखवतो. चेंजिंग रूम आहे ती." आणि आता सत्याला घेऊन जातो आणि सत्या आतमध्ये गेल्यावरती तो सत्याला तिथेच कोंडून घेतो आतमध्ये आणि सत्य तिथे आतमध्येच राहतो. तर इकडं आता मंजू पण येते आणि मंजू म्हणते, "बलमा तू आहे का?" तर बलमा म्हणतो, की "हो मी आहे. वाघमारे सावधगिरीने सगळं काही करा." तर मंजू म्हणते, "ठीक आहे." आणि आता मंजू आतमध्ये येते. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.